एका भेटी संदर्भातली बातमी आहे। रोहित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी संदर्भातली। रोहित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत आणि विधान भवनातल्या दालनामध्ये रोहित पवार आता दाखल झालेले आहेत। अजित पवार अपघात प्रकरणावर चर्चेची शक्यता आहे। तर अजित पवार अपघात प्रकरणावर आता रोहित पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत असं कळतंय। दालनात ते दाखल झालेले आहेत। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। ओम, रोहित पवार आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले, त्यांच्या दालनात दाखल झाल्याचं कळतंय। काय नेमकी मुद्द्यांवर चर्चा असणार आहे? अर्थातच अजित पवार हाच महत्त्वाचा मुद्दा असणार आहे त्यांच्या निधनाबाबतचा। हे अजित पवारांच्या अपघाती मृत्यू संदर्भात सातत्यानं पत्रकार परिषदा घेत कुठेतरी तपासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत। केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या वतीनं जो तपास केला जातो त्यावर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम उपस्थित करतायत। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांची रोहित पवार भेट घेत आहेत। काल त्यांनी ज्या प्रकारचे आरोप केले होते आणि एफआयआर नोंदवण्यामध्ये कुठेतरी वरतून दबाव येतो या प्रकारचा जो गंभीर त्यांनी दावा केला होता, या सगळ्याच विषयासंदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रोहित पवार यांच्यामध्ये चर्चा होत असल्याचं कळतंय। मुख्यत्वे ज्या पद्धतीने शंका उपस्थित केली जाते त्यातून कुठेतरी तपासावर याचा परिणाम होऊ शकतो आणि एक नरेटिव्ह सेट केला जाऊ शकतो। या सगळ्या गोष्टींचा विचार लक्षात घेता रोहित पवार आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर रोहित पवारांच्या ज्या काही शंका आहे त्याचं समाधान होतंय का आणि मुळामध्ये जो अहवाल प्रलंबित आहे, जो अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे, तो अपघातानंतरचा पहिला अहवाल कधीपर्यंत येईल या सगळ्याच गोष्टींचं उत्तर या भेटीनंतर आता आपल्याला मिळणार आहे। त्यामुळे रोहित पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काय चर्चा होते यावरून आता अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत। अगदी त्याचबरोबर रोहित पवार यांनी आज राज ठाकरेंची सुद्धा भेट घेतली होती। ओम, तेव्हा निश्चितच आजचा दिवस हा रोहित पवार यांचा भेटीगाठींचा आहे असं म्हणता येईल। आणि खरं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आता काय नेमकं या संदर्भात त्यांना दिलासा देतात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित आपल्याबरोबर पुन्हा चर्चा करू आणि काय नेमकं भेटी दरम्यान होतंय हे आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार यांनी वेगवेगळ्या प्रेझेंटेशन्सद्वारे अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत तपासावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत आणि या संदर्भात एफआयआर नोंदवण्याचा प्रयत्न त्यांनी मुंबईमध्ये केला, बारामतीमध्ये सुद्धा केला। मात्र एफआयआर नोंदवण्याबाबत दबाव येतो आहे असं रोहित पवार यांचं म्हणणं आहे। त्यावर आता मुख्यमंत्री यावर काय नेमकं उत्तर देतात, काय नेमका दिलासा देऊ शकतात का रोहित पवार यांना बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल।